काही अंशी जे वाद आहेत त्या वादात म्हटलं शैक्षणिक सत्राचं नुकसान होत आहे, या चिमुकल्या जे शाळकरी विद्यार्थी आहे यांचं नुकसान होत आहे, हे तितकंच खरं. हीच एक शाळा आहे असे नाही आहे. हे जे चिमुकले विद्यार्थी आहेत आपल्यासोबत आणखी एक पूर्व माध्यमिक उर्दू शाळा आहेत. माझ्या ठीक बाजूच्या परिसरात ती शाळा आहे. आपण त्या शाळेतही जाऊया आणि तेथील सुद्धा विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊया की त्यांना नेमकं शाळेत येण्यासाठी काय काय समस्यांना तोंड देत या शाळेत प्रवेशित व्हावं लागतं. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर या शाळेलगतच्या उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनीही आपल्या समस्या मांडल्या. नुकतंच एका शाळेतील विद्यार्थ्यांची जे करून व्यवस्था आहे, दयनीय स्थिती आहे, ते आपण बघितली आहे. आपण आणखी एका शाळेत आलेलो आहोत. ही शाळा आहे जिल्हा परिषद उर्दू स्कूल. या शाळेचे सुद्धा विद्यार्थी आपल्यासोबत बसलेले आहेत. ते मोठ्या आशेनं आपल्याकडे बघतायत की जेणेकरून आपण जर त्यांची समस्या मांडली तर त्यांच्या समस्या हे खासदार महोदय, आमदार महोदय ऐकून घेतील अशी माफक आशा है. आपका नाम? अब्दुल सुफियान अब्दुल मुजीब। आप ये रोस्ते से स्कूल आते हो रोज? हाँ। क्या तकलीफ होती है? पाँव फंसते कीचड़ में बारिश की वजह से। ये हमेशा रोड खराब रहता है? हाँ, हर बारिश में। तू कौन से क्लास में है अभी? 7वीं 5वीं 6वीं में कौन से स्कूल में था? 6वीं इसमें, इसी स्कूल में था. 5वीं में 5वीं में भी इसमें। इसी स्कूल में था. तू कब से इस स्कूल में आ रहा है? तब से रोड खराब है? जब से स्कूल में आ रहा। पहले से जब से आ रहा तू तब से ये रोड खराब है? हाँ। कभी नहीं बना? नहीं। पहिल्या वर्गापासून विद्यार्थी हा शाळेत येतोय. आज हा 7व्या वर्गात पोहोचलाय. परंतु त्यानं या 7 वर्षाच्या कार्यकिर्दीत त्याचा जो शाळेचा रस्ता आहे तो दुरुस्त झालेला बघितला नाही. यापेक्षा मोठी दयनीय स्थिती आणखी काय असेल? आपका नाम? मोहम्मद जमीर। आप कौन से क्लास में हो? 8वीं में। 8वीं में हो. जी ये जब आप घर से स्कूल के लिए आते हो क्या तकलीफ होती है? जी, पाँव फंसते हैं और कई बार तो फिसल कर कपड़े भी गंदे हो चुके हैं। फिर क्या करते हैं आप? फिर घर वापस जाके कपड़े बदल कर फिर स्कूल में आते। आपको मालूम है कि चुनाव में जो भी अपन वोट डालते हैं उससे सरकार बनती है. जी वो हाँ। सरकार सामान्य नागरिकों की जो सहायता करती है, मदद करती है. जी हाँ। अभी जो आगामी चुनाव है तो आपके जो जितने रिश्तेदार हैं, आपके बड़े भाई होंगे, मम्मी पापा होंगे, आप उनको क्या बोलेंगे कैसे इंसान को वोट दे? जो जो बच्चों के बारे में ज़्यादा सोचे, अपने स्कूलों के बारे में ज़्यादा सोचे, जो जहाँ पर गंदगी है उसे सही करने की वो दे, और कीचड़ की जगह रोड है, जहाँ पर रोड नहीं बने वहाँ पर रोड बनाने की वो दे। ऐसे इंसानों को हम वोट देना चाहेंगे। छोट्या छोट्या मुलांना सुद्धा समजतंय की जो चांगलं काम करेल त्यांना निवडावं, जेणेकरून आपण जो निवड केलेली आहे त्या निवडीवर आपल्याला पुन्हा पस्तावण्याची वेळ येणार नाही. आपल्या शाळेसोबत या शाळेचे प्राध्यापक आहेत. आपका नाम? तुफैल अहमद। मुख्याध्यापक आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. सर जी, मैंने अभी आपके गांव से स्कूल तक पहुंचा हूं तो मैं पूरे रास्ते में देखा कि ये जो रास्ता है सही में पैदल चलने के लायक नहीं है. आपके छात्र कैसे आते हैं स्कूल में? बस उनकी तकलीफ़ उनको भी मालूम है, हमको भी मालूम है। बहुत सारा कीचड़ होता है, पानी होता है, बच्चे आते वक्त में गिर जाते हैं। गेल्या कित्येक वर्षापासूनची ही रस्त्यांची व्यवस्था आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना जर शाळेत यासाठी साधा रस्ता नसेल तर मग त्या मतदारसंघाचा विकास किती झाला असेल हे वेगळं सांगण्याची काहीही गरजच नाही. लगतच्या 3ऱ्या शाळेत व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांनी त्यांना शाळेत येताना होणारा त्रास सांगितला व रस्ता दुरुस्तीची मागणी केली. पण या खल्लार गावातील आणखी एका महाविद्यालयात पोहोचलोय. त्या महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्यासोबत आहेत. सर, आपलं नाव? मोरे, एस.टी. मोरे. एस.टी. मोरे सर आपल्यासोबत आहेत. आणि आपण जेव्हा 2 शाळेतून जी समस्या बघितली की त्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खरंच खूप हाल अपेष्टा सहन करावे लागतात. त्यांना कसं तरी खडतडत त्यांच्या शाळेपर्यंत पोहोचावं लागतं. सर, मला असं एक आठवते की काही वर्षांपूर्वी तुमच्या शाळेत एक कार्यक्रम झाला होता. तेव्हा खासदार महोदय, आमदार महोदय सुद्धा त्या कार्यक्रमात हजर होते आणि त्यांनी सांगितलं होतं की येत्या काही दिवसात या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पॅन्ट वर करून शाळेत जाण्याची गरज पडणार नाही. बरोबर आहे? बरोबर काय आहे. म्हटलं होतं त्यांनी? आमचा सुवर्ण महोत्सव साजरा केला होता आम्ही. त्यावेळेस माननीय खासदार साहेब कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर आम्ही रस्त्याची समस्या मांडली होती की मुलांना शाळेत यायच्या वेळेस रस्ता नाही आणि अनेक पावसाळ्यामध्ये चिखलातून यावं लागते. बाजूला प्रायमरी शाळा आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की समस्या आम्ही सोडवू आणि त्यांना आम्ही तसं निवेदनही दिलं होतं. त्यांनी प्रयत्न केले असतील, काहीतरी कानावर आलं होतं आमच्या की बा रस्ता होईल.
परंतु अजूनपर्यंत रस्ता काही तो झालेला नाही. सर किती दिवस झाले या घटनेला, किती वर्ष लोटली? 1 वर्ष झालं, मागच्याच वर्षी कार्यक्रम झाला होता आमचा. एका वर्षात किमान सडक निर्माण होणं गरजेची होती. हा गरजेचं होतं, बरोबर आहे. नाही मागच्या वर्षी हां म्हणजे मला ग्रामीण भागातले या ज्या विद्यार्थी शाळेत येतात त्यांचे पालक सांगतायत की जवळपास 3 वर्ष झाले म्हणे हा असा कार्यक्रम झाला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की 3 वर्षापासून हा रस्ता झालेला नाही. शेवटी जर मी तुम्हाला एक विचारेल की या तुमच्या विद्यार्थ्यांची जी आहेत त्यांचं भविष्य, त्यांना शाळेत येण्यासाठी जे त्रास व्हावं लागतं, यासाठी म्हणून तुम्ही आमदार खासदार या साहेबांना काय सांगाल आमच्या माध्यमातून? आमदार महोदय आणि माननीय खासदार महोदय यांना माझी परत नम्र विनंती राहील की आमच्या शाळेच्या रस्त्याविषयी, शाळेत येणारा जो रस्ता आहे तो चांगला जर झाला तर फार शाळेला विद्यार्थ्यांना इतक्या अडचणी येणार नाहीत. पावसाळ्यात जास्त समस्या निर्माण होते, चिखल असतो, चिखलातून विद्यार्थी येतात आणि ते बरं नाही वाटत असं. या शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी ज्या काही समस्या जातात, खरंच त्या रस्त्याचं बांधकाम प्राधान्याने घ्यावं अशी एकमुखी मागणी सगळ्यांचीच आहे, जेणेकरून या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची त्रास होणार नाही. जर मूलभूत सेवा सुविधेमध्ये विद्यार्थ्यांना शाळेतच व्यवस्थित पोहोचता येत नसेल तर मग तो मतदारसंघ विकसित नाही, अविकसित आहे असे म्हटल्यास कुठलीही अतिशयोक्ती होणार नाही. प्राथमिक शाळांमध्ये गेलो होतो, तेथील विद्यार्थ्यांनी सांगितलं की खरंच त्यांना शाळेत जाण्यासाठी घरून जेव्हा ते शाळेत येतात तर त्यांना खूप त्रास होतो. त्यांचा रस्ताच व्यवस्थित नसल्या कारणानं त्यांना ठीक शाळेतही पोहोचता येत नाही. शाळेतल्या काही विद्यार्थ्यांसाठी कडून आपण प्रतिक्रिया घेतोय, तर आपण त्यांना विचारूया. तुझं नाव? सानिया फिरदौस। अच्छा, आप जब घर से स्कूल के लिए आते हो यहाँ तक के, तो कौन से रास्ते से आते हो? एक ही रास्ता है बाजार। एक ही रास्ता है. आप अभी कौन सी कक्षा में हो? 10वीं में। अच्छा, तो आप कितने सालों से इस स्कूल में आ रही हो, तब से रास्ता खराब है? बहुत सालों से। बहुत सालों से खराब है. आपलं नाव? चैतन्य। तुम्ही जेव्हा घरून शाळेत येता तेव्हा हा जो रस्ता आहे, हा रस्ता दुरुस्त व्हावा असं तुम्हाला वाटत नाही का? हो सर वाटते। मग तुम्ही तुमच्या पालकांना, शाळेतील शिक्षकांना, मुख्याध्यापकांना सांगितलं होतं असं? हो सांगितलं सर। काय म्हणतात ते? सर म्हणते करतो म्हणतात ते। तमाम विद्यार्थ्यांनी सुद्धा आपापल्या ज्या मागण्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत की किमान त्यांना शाळेत येण्यासाठीचा रस्ता तरी जो चांगला असावा, उत्तम असावा, जेणेकरून या शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत येताना कुठल्याही प्रकारचं त्रास होणार नाही आणि ते सुखरूप शाळेत येतील आणि सुखरूप घरी जाऊ शकतील.